पवित्र शास्त्र चिन्हांकित केलेलं पुस्तक आहे. Bible is a book of symbols. आणि ज्यांना ते चिन्ह समजतात तेच पवित्र शास्त्र समजू शकतात. And the people who understand the symbols, they would understand the Bible. आता जो Sisera आहे, The Sisera, about Sisera. Sisera हा पापाचं प्रतीक आहे. Sisera is a resemblance of sin. पाप आहे. Sin. बराक आल्यावरती याईल बराकाला म्हणते, सिसरा जो मरून पडलाय त्याला पहा. Yael is saying that, Barak, here is the dead body of Sisera. सगळ्यांना हे कळालं? We all understand this. सगळ्यांना कळालं? सिसरा मेला म्हणजे विजय झालेला आहे. Sisera is dead, they got the victory. ओके, Right? सिसरा पापाचं प्रतीक आहे. Sisera is a symbol of sin. म्हणून अनेक लोक तुम्हाला आणि मला विचारतात की तुमच्या देवाला खेळलं का गेलं? And many people ask me, why was your God crucified? तिथं देखील मेखाच वापरण्यात आल्या. Oh, there also the pegs were used. तिथं देखील मेखाच वापरण्यात आल्या. Even there the pegs were used. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, छोटे छोटे ज्या लढाया आहेत आणि त्या पापावर केलेली मात म्हणजे पूर्ण विजय नाही. तुम्हाला पापाला वधस्तंभी खेळावं लागणार आहे. Even the small things, that when you get a victory over sin, you will literally have to crucify आणि the जेव्हा sin. जेव्हा मोह येईल Whenever you will be getting a त्या temptation, वेळेला त्या पापाला वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर खेळलेला जेव्हा तुम्ही पाल तेव्हा तुम्ही मुक्त होणार आहात. at that moment when you see your sin crucified with Christ, that is when you will मी be जी set गोष्ट free. तुम्हाला सांगतोय आता, हे जे समजवलं हे ज्याला कळलं त्याला ख्रिस्ताचं कार्य पूर्ण झालेलं कळलं. This thing that I'm explaining you, the one who understands it will definitely understand what Christ did on the cross. मी तुम्हाला परत रिपीट करतो. I'll repeat it again. अनेक जगातल्या लोकांना आजपर्यंत ही गोष्ट समजलेली नाही. Many people in the world have not understood this. ख्रिस्ती लोकांना समजलेली नाही. Even the Christians have not understood. परंतु तुम्हाला आणि मला जे करायचंय ते मी तुम्हाला समजून सांगतो. But you and I shall be doing this. I'll tell you. आपलं पाप Your sin, कुठं आहे? where is it? कुठं आहे? Where is our sin? ते 2000 वर्षांपूर्वीच प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक पाप ख्रिस्ताने स्वदेही वाहून त्या वधस्तंभाला स्वतः बरोबर खेळलं, कारण तो पाप झाला. Each and every sin of the man that is there on the world was crucified on the cross because he himself became a sin. ज्याला हे समजलं The one who understands this, तो आपल्या जीवनामध्ये पापांवर विजयी ठरतो. he is overcomer over the मी sin तुम्हाला in his सांगतो, life. मी ही गोष्ट अनेक ठिकाणात अनेक लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. लोकांना हे समजत नाही, कारण इतकं साधीशी गोष्ट आहे, संकल्पना आहे, सत्य आहे, परंतु लोकांच्या डोक्यात जात नाही. This is the simplest thing that I try to go to various places and tell people, but people don't understand this simple thing. उद्या परत तसेच राहतात ते. Even the next day they are like that. तसंच होतं. The same thing happens. त्याचं कारण काय माहितीये का? You know what is the reason? कारण जेव्हा बराक आला, When Barak came, याईल म्हणते, Jael says, बराका Barak, डेड बॉडी पहा. see the dead body. पाप मेलय ते पहा. See the sin which is dead. पाप मेलय. The sin is त्या dead. शरीरात मेलं. It's dead in the body. 2000 वर्षांपूर्वी मेलं. 2000 years ago. म्हणून ख्रिस्ताच्याच पुनरुत्थित झाला, तो तेच शरीर घेऊन पुनरुत्थित झाला नाही. That is why when Jesus rose from the dead, he did not rise तो from the dead with the same पुनरुत्थित body. शरीर, गौरवी शरीर घेऊन तो पुन्हा जिवंत He got झाला. a resurrected and glorified म्हणून body. पाप ख्रिस्ताच्या त्या देहाबरोबर वधस्तंभी खेळलं गेलं. इब्री लेखाच्या पत्रात मी तुम्हाला रेफरन्स दिला होता, त्यासाठी विशेष शरीर तयार करण्यात आलं होतं. In Hebrews there is a reference that for him a peculiar special body was created. म्हणून आज काय पहा, Today what you have to see, म्हणून तो म्हणतो, that's why he says, मी येईपर्यंत till I come, माझ्या मरणाची घोषणा करत राहा. remember and declare my death. काय? What? मरणाची घोषणा. Declare my death. एका भावाने मला विचारलं, "पास्टर, हे थोडंसं वेगळं आहे, इथं तर त्याच्या पुनरुत्थानाची घोषणा करायला पाहिजे, मरणाची का?" Pastor, it is so different. We should declare his resurrection, but why are we declaring his death? लॉजिकल आहे. It's so logical. देवाच्या राज्यात लॉजिक चालत नाही. In the kingdom of देवाच्या God, no राज्यात logic. सत्य चालतं. In the kingdom of God, सत्य truth हे आहे, truth is की ते पाप झालेलं शरीर वधस्तंभावर खेळलं आणि ते मेलं. the sinful body was dead and was on the cross. आता हा तिसरा इस्रायलाला परत 20 वर्ष त्रास देऊ शकतो का? Now will Sisera reign over Israel or another तो 20 years? संपलाय. No, he dead. He was तसंच dead. पापाची आमच्यावरची सत्ता मेली आहे. Similarly, the dominion of sin over us has been पण broken. तरी पण लोक पाप का करतात? Why do people sin again?
कारण ते त्या पापाला मेलेलं पाहत नाही. because they don't see that त्यांचं sin हे लक्षात dead. येत नाही की जे मेलंय ते आता कार्यरत होऊ शकत नाही. They don't understand something that is dead, it cannot be पण active. बाळबहिणीनो, आमची सर्व पाप All of our sins, देवर नेल ते तिथं वधस्तंभाला मेखा ठोकून त्यांना तिथं मारून they were टाकण्यात आले. nailed on the cross. म्हणून आज तुम्ही आणि मी स्वतंत्र आहोत. That is why you and I are in freedom. ज्यावेळेस तुम्ही हे सत्य पाहायला सुरुवात करता, When you start seeing this truth, म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मेजामध्ये भाग घेता, त्याच्या शरीराचं आणि त्याच्या रक्ताची आठवण करता, लक्षात ठेवा आता पाप आमच्यावर राज्य करत नाही. when you participate in the communion and you participate in the bread and the wine, you understand this.